आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाला आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही कष्ट पडले त्याची आठवण काढतो आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे याच्याकरता विचार करतो. आणि जे आपलं यंग पॉप्युलेशन आहे त्या यंग पॉप्युलेशन करता आपल्याला काय करता येईल त्याच्याकरता आपण विचार करतो. सो त्या दृष्टीने आम्ही आजच्या करता टॉपिक निवडलाय डायबेटीस इन यंग किंवा यंग लोकांच्यातला डायबेटीस. तर त्याची आपण सुरुवात करूया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि तुम्हाला त्या अनुषंगाने पुढचे काही टॉपिक्स सुचत असतील तरी ते आम्हाला कळवा. त्याची आम्ही नक्की त्याच्यावर काहीतरी पुढचे प्रोग्राम गुंफण्याचा आम्ही प्रयत्न करू. सो लेट अस बिगिन. सो यंग डायबिटीस म्हणजे नक्की काय हे आपण आता बघूया. सो यंग कोणाला म्हणायचं कोणी सांगेल की यंग डायबिटीस म्हणताना यंग कोण असतो? तर लहान वय म्हणजे काय हे जर का आपल्याला कळायचं असेल तर पुरुषांकरता हे वय 35 वर्षाच्या खाली आहे आणि स्त्रियांकरताही 35 वर्षाच्या खाली आहे. म्हणजे जन्मापासून 35 वर्ष होईस्तोवर तो माणूस डायबिटीस मोजताना यंग असा समजला जातो. बरं, याचं निदान कसं करायचं? तर 2 प्रकार आहेत. एक आहे पुराव्यांनी साबित करीन, म्हणजे पुलं त्यांच्या त्या हरितत्यामध्ये म्हणायचं ना की पुराव्यांनी साबित करीन, तसं पुराव्यांनी साबित करायचं असेल तर करता येतं, पण ते खूप महाग असतं पण अचूक असतं. आणि आपल्या देशामध्ये किंवा कुठेही जगामध्ये पुरावा हा नेहमीच महाग असतो आणि पॉप्युलेशन जेवढं जास्ती असेल तेवढे ठोस पुरावे गोळा करण्यापेक्षा ठोकताळे जर का मिळवता आले तर ते जास्त स्वस्त असतात आणि जसा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसतसं ते चुकण्याची शक्यता कमी होत जाते. सो पुरावा काय असतो? तर आपल्याला काही इनडायरेक्ट मेथड्सनी इन्सुलिन तयार करणाऱ्या ज्या बीटा सेल्स असतात त्याचा राखीव साठा मोजता येतो. डायबिटीसमध्ये बरेचदा ऑटो अँटीबॉडीज म्हणजे आपल्याच इन्सुलिनच्या विरुद्ध किंवा इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींच्या विरुद्ध किंवा इन्सुलिनच्या रिसेप्टर्सच्या विरुद्ध काही अँटीबॉडीज तयार होतात. त्या जर का असतील तर आपल्याला कळतं की हा डायबिटीस कुठच्या टाईपचा आहे. तसंच एक मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ द यंग म्हणजे मॉडी म्हणतात त्याला, तर त्याच्याकरता जेनेटिक टेस्टिंग करता येतं आणि आपल्या शरीरामधले प्रत्येक सेलमध्ये जे पॉवर हाऊस असतं ज्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात त्या मायटोकॉन्ड्रियाच्या अगेन्स्टही काही अँटीबॉडीज काम करतात आणि त्याच्यामुळे जो डायबिटीस होतो त्याला मायटोकॉन्ड्रियल डायबिटीस म्हणतात. पण ह्या सगळ्यासाठी जेनेटिक टेस्टिंग किंवा होमा टेस्टिंग, इन्सुलिन क्लॅम्प टेक्निक्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी वापरायला लागतात. पण त्यांनी आपल्याला नक्की निदान करता येतं की कुठच्या टाईपचं डायबिटीस आहे. तर आता पुरावे तपासून मिळालेली माहिती काय आहे, आणि ही भारतातली माहिती आहे, ही परदेशातली नाही, की आपल्या इकडच्या यंग डायबेटिक्समध्ये 40% टाईप 2 डायबिटीस असतो, 40% टाईप 1 डायबिटीस असतो. पण हे सोडूनही काही डायबिटीसचे प्रकार आहेत. एक आहे तो फायब्रो कॅल्क्युलस पॅन्क्रियाटिक डायबिटीस, म्हणजे त्याला FCPD म्हणतात. तो हा 15% लोकांच्या मध्ये दिसतो. नंतर एक फ्लॅटबुश डायबिटीस म्हणून प्रकार आहे, तो 2% लोकांच्यात दिसतो. आणि मायटोकॉन्ड्रियल डायबिटीस हा 1% लोकांच्यात दिसतो. आता ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? ह्या यंग डायबिटीस करता आपण एवढा का विचार करायला हवा? आणि मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याकडे इंडिपेंडन्स इंडियामध्ये पुढच्या पिढीकरता
आपण त्यांना किती स्वास्थ्य देऊ शकतो, मनस्वास्थ्य देऊ शकतो आणि आनंद देऊ शकतो. त्याकरता एका बाजूनी काही जी डेव्हलपमेंट म्हणतात ती करताना रोग कमी करणं, रोगापासून बचाव करणं आणि त्याची जाणीव होणं हे महत्वाचं असतं. आता याच्यामध्ये जी गंभीर बाब आहे ती आपल्या देशाची लोकसंख्या 120 कोटी आहे. त्याच्यातल्या जवळजवळ 10 ते 11% लोकांना फ्रँक डायबिटीस आहे. त्याच्यापेक्षा गंभीर बाब ही या 11%शिवाय 15 ते 16% लोकांना प्री डायबिटीस आहे. म्हणजे प्री डायबिटीस आणि डायबिटीसचं जर का एकूण प्रमाण बघितलं तर ते जवळजवळ आपलं 1/4 पॉप्युलेशन देशाचं हे प्री डायबिटीस किंवा डायबिटीज या झोनमध्ये मोडतं. आणि 2001 सालचा सर्वे आहे की प्रत्येक डायबिटीस झालेल्या माणसाला वर्षाला 9 ते 10 हजार रुपये खर्च येतो. आज 2020 साली तो खर्च किती गेला असेल याची कल्पना करा. आणि ही जर का संख्या वाढत असेल तर आपला देश एका वर्षाला फक्त डायबिटीस करता किती पैसे खर्च करत असेल याचा विचार करूया. त्याच्यामध्ये मी डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स, डायबिटीसमुळे होणारे हार्ट डिसीज, इतर काहीही धरलेलं नाही. अजून गंभीर बाब आहे ती म्हणजे ह्या ज्या लोकांना प्री डायबिटीस असतो त्याचं डायबिटीसमध्ये बदलण्याचं प्रमाण भारतात सर्वात जास्ती आहे. भारतात ते 18% आहे, फिनलँडमध्ये 6% आहे आणि अमेरिकेत 2.5% आहे. म्हणजे ज्यांना प्री डायबिटीस आहे हे कळतं त्यांच्यापैकी 18% लोकांना डायबिटीस होतो. पण मग उरलेल्या जे 82% लोक असतील त्यांचं काय होतं तर त्यातले बरेच जण प्री डायबेटिक स्टेजमध्ये राहतात आणि काहीतरी कारणाने नंतर त्यांना डायबिटीस होऊ शकतो किंवा ते कायम प्री डायबेटिक स्टेजमध्ये राहू शकतात. तर आपल्याला निदान त्यांना प्री डायबेटिक स्टेजमध्ये जरी ठेवता आलं तरी आपण निम्मी लढाई जिंकली. आणि ही माहिती घेण्याचं मुख्य कारण म्हणजे प्री डायबेटिक स्टेजमधनं डायबिटीस रिव्हर्स करता येतो, डायबिटीसमध्ये जाणं प्रिव्हेंट करता येऊ शकतं. आणि अतिगंभीर बाब अशी आहे की आपल्या देशामध्ये कमी BMI असताना म्हणजे वजन कमी असताना जास्ती फॅट असते शरीरामध्ये, मसल मास कमी असतं आणि इन्सुलिन रेजिस्टन्स जास्ती असतो. आणि या सगळ्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन जास्ती होतं आणि इन्फ्लमेशन आणि इन्सुलिन रेजिस्टन्स ही आजच्या बऱ्याचशा रोगांची कारण आहे. आता आपण बघूया हे वेगवेगळे प्रकार काय आहेत. तर पहिला जो प्रकार आपण म्हटला FCPD, फायब्रो कॅल्क्युलस पॅन्क्रियाटिक डायबिटीस, म्हणजे काय तर कॅल्सिफिक पॅन्क्रियाटायटिस म्हणतात त्याला किंवा ट्रॉपिकल कॅल्सिफिक पॅन्क्रियाटायटिस म्हणतात. आता किडनीमध्ये किंवा गॉल ब्लॅडरमध्ये खडे होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच पॅन्क्रियासच्या आतमध्ये म्हणजे जे डक्ट्स असतात त्याच्यामध्ये खडे झाले तर त्याच्यामुळे सगळ्या सिक्रिशन्सचं बॅक प्रेशर येऊन त्याच्यामुळे त्या सेल्स डिस्ट्रॉय होतात आणि त्याच्यामधनं पण डायबिटीस होऊ शकतो. आता ह्या डायबिटीसमध्ये पॅन्क्रियास बरंच डॅमेज होतं तरी डायबिटीस किटोॲसिडोसिस ज्याला म्हणतात, जे डायबिटीसचं खूप सिरियस कॉम्प्लिकेशन आहे की जिथे साखर जाळली न गेल्यामुळे चरबी जाळली जाऊ शकते आणि चरबी जाळली जाताना एवढ्या प्रमाणात कीटोन्स तयार होतात की त्याच्यापासून रक्तातलं pH बिघडतं आणि ऍसिडोसिस होतं. हल्ली एक जो पॉप्युलर डाएट आहे ज्याला कीटो डाएट म्हणतात तो या प्रकारामध्ये मोडतो. पण इथे तो डाएट अशा रीतीने ऍडजस्ट केलेला असतो की ज्याच्यामुळे ऍसिडोसिस होत नाही. आता हा सुरुवातीच्या काळात ह्या डायबिटीसमध्ये गोळ्यांच्यावर भागतं पण नंतर आपल्याला इन्सुलिन घ्यायला लागतं. आणि यामागची कारणं कुपोषण हे मोठं कारण आहे. नंतर कसावाचा खाण्यात जास्त वापर आणि सूक्ष्म अन्नघटकांची कमतरता. आता कसावा नावाचा कंद आहे तो साऊथ इंडियामध्ये, बंगाल, ओरिसामध्ये खाल्ला जातो. एक गमतीशीर घटना मला आठवते की मी एका ठिकाणी कुठेतरी लेक्चर दिलं होतं आणि त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला. एका कोणतरी माणसाने हे लेक्चर आपल्या मोबाईलवर कॉपी केलं आणि कॉपी करून तो स्वतःच्या नावावर वापरत होता आणि कसावाच्या ऐवजी त्यांनी कासवाचा
खाण्यात जास्त वापर आणि त्याच्यामुळे डायबिटीस होतो असं म्हणून काहीतरी सांगितलं आणि ते खूप पॉप्युलर झालं. आणि मग कासवं कोण खातात आणि मग कासवं कुठे खातात, कासवं ही खरे एंडेंजर्ड स्पीसीस आहे वगैरे 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 सगळं. आणि शेवटी त्या माणसाचा मला फोन आला की डॉक्टर असं असं विचारलंय, तुम्ही काय कुठून रेफरन्स काढलेला? म्हटलं मी कासवाचा कुठे रेफरन्स दिलेला. कासावा आणि कासव हे शब्द जरी जवळचे असले तरी त्याच्यात फरक आहे. तेव्हा निदान कॉपी करू नका किंवा केली तर नीट करा असं त्याला शेवटी सांगायला लागलं. आता ह्या FCPD मध्ये औषधं आणि इन्सुलिन वापरून डायबिटीस नियंत्रणात ठेवणं शक्य असलं तरी यातून पॅन्क्रियासचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि म्हणून हा या टाईपचा जर का डायबिटीस असेल तर त्याला वरचेवर सोनोग्राफी करणं, पॅन्क्रियासचं फंक्शन तपासणं या गोष्टी करायला लागतात. म्हणून ही माहिती हवी. दुसरा प्रकार आहे मॉडी. लहान वयात होणारा मोठ्यांचा डायबिटीस. याच्यामध्ये अनुवंशिकता ठळकपणाने दिसते. इन्सुलिनची शक्यतो गरज पडत नाही, पण पडलीच तर खूप कमी प्रमाणात इन्सुलिन लागतं. ह्या डायबिटीसमध्ये दोन प्रॉब्लेम आहेत. हा लहान वयात दिसतो म्हणून बरेचदा गोळ्या त्याला चालणार नाहीत असं समजून त्या माणसाला इन्सुलिन चालू केलं जातं, ज्याची गरज नसते. आणि जेनेटिक स्टडी केल्यानेच याचं नक्की निदान होऊ शकतं. नाहीतर शेवटी आपल्याला समजून घ्यायला लागतं की हा मॉडी आहे. आणि हा या बाबतीत पण असंच आहे की मॉडी म्हणजे मॉडर्नचा काही संबंध नाही. जसं हृदयनाथ मंगेशकरांनी एकदा सांगितलेलं की यारा सिली सिली म्हणून गाणं आहे, त्यातला यारा म्हणजे तुमचा यार आणि तो सिली आहे वगैरे असा काही अर्थ नाही आहे. तसं बरेचदा या मॉडीला आणि मॉडी बरोबर एक लाडा म्हणून डायबिटीस असतो. तर मॉडर्न आणि लाडात येणारा डायबिटीस वगैरे असे काहीतरी लोक त्याच्यावर विनोद करतात किंवा त्यांना खरं वाटत असतं, पण असा काही संबंध नाही. मॉडी इज मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ द यंग असा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर हा एक डायबिटीस आहे, त्याला म्हणतात फ्लॅट बुश डायबिटीस. आता माझ्याकडे अशा केसेस आहेत. FCPD म्हणजे फायब्रोकॅल्सिफिक पॅन्क्रियाटिक डायबिटीस जो होता त्याच्यामध्ये किटॉसिस होत नाही. तर फ्लॅटबुश हा किटॉसिस प्रोन डायबिटीस म्हणतात. म्हणजे काय, तर यात शुगरच्या व्हॅल्यूज खूप जास्ती असतात, किटॉसिस पटकन होतो. नॉर्मली अशा माणसांना यंग वयामध्ये डायबेटिक किटॉसिस होतो, किटो ॲसिडोसिस होतो. आणि तरीही यांच्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्ती असतं. इन्सुलिन रेझिस्टन्स असताना किटॉसिस होणं हे याचं वैशिष्ट्य आहे. नॉर्मली इन्सुलिन कमी पडलं शरीरामध्ये की किटो ॲसिडोसिस होतो. ह्याच्यामध्ये उलट आहे. आता होतं काय या प्रकारामध्ये, पण हा माहिती का पाहिजे, तर एकदा किटो ॲसिडोसिस झाला की जनरली असं समजलं जातं की त्या माणसाला इन्सुलिनची गरज आहे. त्यामुळे हा माणूस जरी किटॉसिस प्रोन असेल तरी या माणसाला बहुतेक वेळा गोळ्या आणि औषधांच्यावर भागतं. आणि अगदी शेवटी म्हणजे 10, 12, 15 वर्षानंतर कदाचित इन्सुलिन लागतं. म्हणजे सुरुवातीला किटो ॲसिडोसिस झालेला असताना आणि नंतर बरीच वर्ष इन्सुलिन न घेता फक्त गोळ्यांच्यावर डायबिटीस नियंत्रणात राहू शकतो. फक्त याला किटॉसिस होत नाही ना ते चेक करत राहायला लागतं. आणि यंग डायबिटीसमध्ये हे सगळे प्रकार माहिती असल्यामुळे आपल्याला कोणाला काय ट्रीटमेंट द्यायची, कोणाला काय इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्यायच्या, हे सगळं आपल्याला ठरवता येतं. आणि म्हणून ही माहिती करून घेणं जरुरीचं आहे. आता आपल्या इकडे अजूनही अँटीबॉडी टेस्टिंग हा तसा महागडा प्रकार असल्यानं यंग डायबिटीज आढळून आल्यास काय काय बघायला पाहिजे आपल्याला, तर लहानपणापासून वजन जर का वाढत आहे, पोटाचा घेर वाढतोय, चामखिळी होत आहे, कृष्ण त्वचा म्हणजे अॅकॅन्थोसिस नायग्रिकान्स म्हणजे नॉर्मली मानेभोवती एक काळा पट्टा तयार होतो. आणि मुलांच्या मध्ये नॉर्मली बिचाऱ्यांना हे इन्सुलिन वाढल्याचं लक्षण आहे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचं लक्षण आहे, हे आईच्या लक्षात येत नाही. किंवा वडील जर का मुलीला आंघोळ घालत असेल तर वडिलांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं हा अस्वच्छतेचा वाईट सवयींचा भाग आहे. म्हणून आया खसा खसा त्या मुलांची मान घासतात, त्यांनी फक्त बाकीची मान लाल होते पण तो काळेपणा जात नाही. तसंच वाढत्या वयामध्ये नकल्स म्हणजे हाताचे जे
म्हणजे बोटांचे जे सांधे असतात त्याच्यावरती, काखेमध्ये, जांघेमध्ये अशा अनेक ठिकाणी ही त्वचा काळी होते. त्याला अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतात. आणि पोटाच्या घेराकरता मागच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी सांगितलेलं की 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, CID आणि CBI. म्हणजे काय, तर नॉर्मली जर का माणूस उभा राहिला, म्हणजे मी कोणाचं लक्ष नसताना उभा असलेला माणूस म्हणतोय तसं उभं राहायचं, कारण फोटो काढताना सगळ्यांचीच पोटं आतमध्ये गेलेली असतात. तेव्हा तसं उभं राहिलं तर पोटावरनं हात फिरवला, तर पोटावरनं हात फिरवल्यानंतर पोट मुद्दामून आतमध्ये न खेचता जर का तो आतमधनं हात फिरत असेल, म्हणजे सी सारखा आकार येत असेल, तर ते अतिउत्तम लक्षण. नंतर तो जर का सपाट असेल, म्हणजे आय सारखा आकार येत असेल, तर ते चांगलं लक्षण. पण जर का तो असा हात फिरत असेल, म्हणजे त्या पोटाला साईडनी बघणाऱ्या माणसाला डीचा आकार झाल्यासारखा वाटत असेल, तर ते वाईट लक्षण आहे. म्हणजे पोटाचा घेर वाढलेला आहे. मग तो किती वाढलेला आहे, काय हे नंतर बघता येतं. पण CID टेस्टिंग असतं आणि त्याच्या पुढचं टेस्टिंग म्हणजे त्याला आम्ही म्हणतो CBI टेस्टिंग. CBI म्हणजे काय, तर ते C आणि I सेम आहे. पण B कसा असतो, तर B चक्क पोटाला एक वरचं पोट वाढलेलं असतं आणि खालच्या पोटाला एक वेगळा स्वतंत्र असा एक उंचवटा असतो. त्यामुळे CID आणि CBI ची तपासणी निदान मी म्हणेन महिन्यातनं एकदा तरी करायची. आणि त्याच्यावरनं आपल्याला ठरवता येतं की आपल्याला आपली किती काळजी घ्यायला पाहिजे ते. त्याच्यानंतर आपल्याला बघता येतं की पाठीवर फॅट साठत चालली का, म्हणजे पाठीवर एक बफेलो हंप म्हणतात तसं काही येत आहे का. नंतर PCOD आहे का, फॅटी लिव्हर आहे का. नंतर लिपिड प्रोफाईल करतात, त्याच्यामध्ये हाय ट्रायग्लिसराईड असतील, लो HDL कोलेस्टेरॉल म्हणजे चांगलं कोलेस्टेरॉल असेल, आणि या सगळ्या गोष्टी लहान वयात दिसत असतील, तरीही त्याला आपण यंग टाईप 2 डायबेटीस समजून चालायचं आणि त्याप्रमाणे त्याला उपचार करायचे. तर वजन नॉर्मल किंवा कमी असेल आणि तरी प्री डायबेटिकच्या कंडिशन दिसत असतील किंवा डायबेटीस जर का असेल, तर मात्र ऑटो अँटीबॉडीज आणि C पेप्टाइड या 2 टेस्ट करून घ्यायला हव्यात. कारण त्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि की हा कुठच्या प्रकारचा डायबेटीस आहे तो. आणि जर का शक्य असेल तर, आणि आपल्याला जर का संशय असेल की आपल्याला मॉडी किंवा दुसऱ्या काही टाईपचा डायबेटीस आहे का, तर त्याच्याकरता जेनेटिक टेस्टिंग केलं तर जास्ती चांगलं. पण नॉर्मली याची गरज पडत नाही, कारण अजूनही या टेस्ट आपल्याकडे खूप महाग आहेत. त्यामुळे मी सांगितलेले ठोकताळे जे आहेत की पोटाचा घेर, चामखीळ आहेत का बघणं, अॅकॅन्थोसिस नायग्रिकन्स किंवा कृष्ण त्वचा, पाठीवर साचत चाललेली फॅट, PCOD, फॅटी लिव्हर, हाय ट्रायग्लिसराईड, लो HDL या गोष्टी असतील तर त्याला टाईप 2 डायबेटीस समजून चालावं. कारण तो जर का प्री डायबेटिक कंडिशनमध्ये असेल, आणि आपण मागच्या 2 FB लाईव्ह मध्ये बघितलेलं की प्री डायबेटीस कंडिशन म्हणजे काय असतं, तर HbA1c साधारण 5.7 to 6.4 च्या मध्ये असतं. फास्टिंग शुगर साधारणपणाने 110 ते 126 च्या मध्ये असते. पोस्टप्रँडियल शुगर साधारण 140 ते 200 च्या आतमध्ये असते. तर ह्या गोष्टी असतील तर ह्या प्रिव्हेंटेबल आहेत. आणि जर का अँटीजेन अँटीबॉडी टेस्टिंग करता आलं आणि त्याच्यातनं जर कळलं, तर बऱ्याच लोकांना प्री डायबेटिक कंडिशन्स मध्येच राहता येतं, त्यांना बॉर्डर क्रॉस करून डायबिटीस मध्ये जायची गरज पडत नाही. आणि म्हणून यंग डायबिटीस आणि प्री डायबिटीस ह्या गोष्टी प्रत्येकाच्या डोक्यात पाहिजेत. कारण मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की 25% भारतीय पॉप्युलेशन हे डायबिटीस किंवा प्री डायबिटीसनी ऑलरेडी अफेक्टेड आहे आणि त्याचा खर्च प्रचंड आहे. त्याच्यामुळे होणारे इतर परिणाम, की जसं न्यूरोपॅथी झाली की पायाचे प्रॉब्लेम येतात, हार्टचे प्रॉब्लेम येऊ शकतात, नसांचे प्रॉब्लेम येतात, मेंदूचे प्रॉब्लेम येतात, किडनीचे प्रॉब्लेम येतात. याच्यामुळे आपल्या टोटल नॅशनल रिसोर्सेसवर प्रचंड ताण पडतो. प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काहीतरी प्रत्येकाची ध्येय असतात, तर ती करण्याकरता शेवटी पैसा लागतो. आणि हा पैसा जर का मेडिकल फील्डमध्ये वापरला गेला तर
तुम्ही जसं म्हणतात की डॉक्टरना जर का तुम्हाला कमी पैसे द्यायचे असतील किंवा डॉक्टरनी कोणालाही फसवू नये असं वाटत असेल तर स्वतःला न फसवता या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर आपल्याला फायदा होईल. सो लेट अस सम इट अप. रिमेंबर, young diabetes is very common. It is increasing, has more chances of developing early complications, and that's why you have to treat it early. सो हे होतं आजचं यंग डायबिटीसवरचं आपलं FB लाईव्ह. आता ह्या आणखीन एक मी ॲडिशन करतो की ह्या डायबिटीस करता आम्ही योग, धारणा आणि प्राणायाम ह्याच्या मार्फत थेरपी देतो आणि त्याचे उत्तम रिझल्ट मिळतात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून ही जी योग साधना आहे ती मेडिकल नॉलेजशी कनेक्ट करून कशी वापरावी, त्याच्यामध्ये कुठेही आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये कुठेही आध्यात्मिक किंवा काहीतरी गुप्त गूढ असं काही नाहीये. हे सगळं फिजिओलॉजिकल आहे. तर ते कसं वापरायचं, त्याचा ऑप्टिमम वापर कसा करून घ्यायचा, याकरता ह्या 15 ऑगस्ट पासून आम्ही प्रिव्हेंटिव्ह योगा किंवा प्रिव्हेंटिव्ह धारणा थेरपी ही चालू करतोय. याची वर्कशॉप चालू करतोय. कोणालाही इंटरेस्ट असेल तर आमच्या वेबसाईटवर कळवा, आमच्या FB वर तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्हाला मी नंबर देतो 9223145555. परत सांगतो 9223145555. या नंबरवर तुम्ही आम्हाला कळवू शकता की तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह योगा मेडिसिन याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, याच्या वर्कशॉपमध्ये इंटरेस्ट आहे. तसंच आम्ही प्री डायबिटीस करता, पॉलिसिस्टिक ओव्हरीज करता, ब्लड प्रेशर करता आणि हार्ट डिसीज करता याकरता डेडिकेटेड वर्कशॉप चालू केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही एका वेळेला 5 ते 7 माणसांना घेऊन ही वर्कशॉप करतोय आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट मिळत आहेत. तर कोणालाही इंटरेस्ट असेल तर नक्की जॉईन करू शकता. तर ही होती आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आमचे पुढच्या वर्षाकरता आम्ही जे उपक्रम प्लॅन केले त्याची माहिती. आणि स्वातंत्र्य दिन खरोखर सार्थकी लागायचा असेल तर पाश्चात्य विचारांचा पगडा न घेता त्यातले चांगले विचार घेऊन आपल्याकडचं जुनं जे काय आहे किंवा आपल्या कल्चरशी जुळणारं काय आहे याचा अमालगमेट करून, याचा संचय एकत्र करून आपल्याला काहीतरी नवीन स्वतंत्र विचार करता येईल आणि आपल्या यंग अडल्ट्स आणि यंग ओल्ड असे 3 जे प्रकार आहेत त्या पॉप्युलेशन करता आपल्याला निरामय जीवन जगण्याकरता ध्येय तरी ठेवता येईल. कारण प्रत्येकाची इच्छा असते विना दैन्येन जीवनम विना सायन मरणम. तर त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे की ही आपली थेरपी आहे, आपल्या देशामध्ये 2000 वर्षापूर्वीपासून होती. तर त्याचा वापर करून प्रत्येकाच्या खिशामधनं जाणारे पैसे वाचावेत आणि जे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना डायलिसिस किंवा काही परवडत नाही आणि त्याचा भार शेवटी आपल्या टॅक्स पेयर्सवर किंवा नॅशनल रिसोर्सेसवर पडतो, तोही कमी व्हावा आणि त्याचा वापर काहीतरी वेगळ्या विधायक कारणासाठी करता यावा. म्हणून योग आणि योगाशी रिलेटेड जे काही असेल ते आपल्या म्हणतात ना की अवेअरनेस स्फिअरमध्ये असू दे, त्याचा प्रसार करा. आम्ही म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडे या, कारण अनेक लोक या दृष्टीने काम करतायत. तर त्यांना मदत करा, त्यांना प्रोत्साहन द्या आणि आपण ही शपथ घेऊया आजच्या स्वातंत्र्य दिनी की आपल्याला कुठच्याही दडपणापासून आणि कुठच्याही वेगळ्या विचारांपासून स्वतंत्र व्हायचं आहे आणि स्वतःच्या स्वास्थ्याचा विचार करायचा आहे. थँक्यू सो मच. आता मी काही प्रश्न असतील तर ते प्रश्न